नमस्कार. जमिनीच्या कागदपत्रांमध्ये विशेषतः 7-12 उतार्यावर जर नावामध्ये एखादी चूक झाली असेल तर ही चूक दिसायला जरी लहान असली तरी ती खूप त्रासदायक ठरू शकते. म्हणूनच आज आपण ही चूक नेमकी कशी दुरुस्त करायची याची अगदी सोपी आणि संपूर्ण माहिती पाहणार आहोत. विचार करा, जमिनीच्या 7-12 उतार्यावर चुकीचं नाव आहे का? जर याचं उत्तर हो असेल तर ही माहिती नेमकी याच समस्येवर आहे. ही एक तशी कॉमन अडचण आहे, पण ती वेळेवर सोडवणं खूप खूप महत्वाचं. चला तर मग या संपूर्ण प्रक्रियेचा एक रोडमॅप पाहूया. आपण सुरुवात करणार आहोत नावात चूक असण्याची समस्या काय आहे यापासून, मग दुरुस्तीसाठी काय तयारी लागते यावर बोलू. त्यानंतर ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रक्रिया सविस्तरपणे समजून घेऊ. आणि हो, शेवटी या कामाला किती वेळ लागतो आणि काही महत्वाचे सल्ले काय आहेत हेही पाहू. तर सुरुवात करू या सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याने. 7-12 वरच्या नावात चूक असणं हे किती गंभीर असू शकतं. अनेकांना वाटतं की ही एक छोटीशी चूक आहे, पण त्याचे परिणाम खूप मोठे असू शकतात. जरा विचार करा, फक्त एकाच चुकीच्या नावामुळे जमिनीची खरेदी विक्री पूर्णपणे थांबू शकते. इतकंच नाही तर बँकेतून कर्ज मिळवणं जवळपास अशक्य होऊन बसतं. आणि वारसा हक्काच्या बाबतीत तर कायदेशीर अडचणी निर्माण होतात त्यावेळेस. आता कोणतीही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी त्याची योग्य तयारी करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं, नाही का? चला तर मग पाहूया, हे नाव दुरुस्तीचं काम सुरू करण्याआधी आपल्याला कोणती तयारी करावी लागेल. बरं, नाव दुरुस्तीसाठी अर्ज करण्यामागे काहीतरी ठोस कारणं असायला हवीत. उदाहरणार्थ, नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक असणं, किंवा वारसा हक्काने आलेलं नाव नोंदवणं असेल, खरेदी विक्री नंतरची नोंद करणं असेल, किंवा अगदी न्यायालयाच्या आदेशानुसार काही बदल करायचा असेल. कधीकधी तर पूर्वी झालेली एखादी चूक सुधारण्यासाठी सुद्धा अर्ज करावा लागतो. तयारीचा पुढचा आणि महत्वाचा टप्पा म्हणजे आवश्यक कागदपत्र गोळा करणं. यासाठी आपलं आधार कार्ड, सध्याचा 7-12 उतारा, 8 उतारा, खरेदी खत किंवा वारस प्रमाणपत्र, अर्ज आणि ओळखपत्र ही सगळी कागदपत्र तयार ठेवावी लागतील. आजच्या डिजिटल युगात ही प्रक्रिया ऑनलाईन सुद्धा करता येते, जी खूपच सोयीची आहे. चला, ही ऑनलाईन पद्धत नेमकी कशी काम करते ते आता पाहूया. ऑनलाईन प्रक्रिया खरं तर खूप सोपी आहे. महाभूलेख किंवा आपले सरकार या सरकारी पोर्टलवर लॉग इन करायचं. तिथे फेरफार म्हणजे नोंदीतील बदल किंवा नाव दुरुस्ती ही सेवा निवडायची. अर्ज भरून आवश्यक कागदपत्र अपलोड करायची आणि मग तो सबमिट करायचा. एक पोचपावती मिळेल, ती मात्र जपून ठेवायची. यानंतर तलाठी किंवा मंडळ अधिकारी अर्जाची तपासणी करतात. आता ज्यांना ऑनलाईन प्रक्रिया सोयीची वाटत नाही किंवा समजा ती शक्य नसेल, त्यांच्यासाठी आपला पारंपरिक म्हणजे ऑफलाईन मार्ग सुद्धा उपलब्ध आहे. चला तर मग ती प्रक्रिया कशी असते ते पाहूया. ऑफलाईन प्रक्रियेसाठी आपल्याला थेट तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज सादर करावा लागतो. तिथले अधिकारी आपल्या कागदपत्रांची पडताळणी करतात. त्यानंतर एक सार्वजनिक नोटीस प्रक्रिया सुरू केली जाते आणि मग अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर 7-12 उतार्यावर आपलं नाव अपडेट होतं. चला, आता आपण या प्रक्रियेच्या अगदी शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. इथे आपण पाहूया की या सगळ्या कामासाठी साधारण किती वेळ लागू शकतो आणि एक सर्वात महत्वाचा सल्ला काय. साधारणपणे बोलायचं झालं तर या प्रक्रियेला 15 ते 45 दिवसांचा कालावधी लागू शकतो. अर्थात प्रत्येक केसच्या गुंतागुंतीनुसार हा वेळ कमी जास्त होऊ शकतो, हे लक्षात घ्यायला हवं. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, अर्जाची पावती कधीही गहाळ होऊ द्यायची नाही. आणि आपल्या अर्जाची स्थिती काय आहे हे ऑनलाईन किंवा कार्यालयात जाऊन नियमितपणे तपासत राहायचं. यामुळे काय होतं तर संपूर्ण प्रक्रियेवर आपलं लक्ष राहतं आणि गरज पडल्यास आपण वेळेवर पाठपुरावा करू शकतो. आता या सगळ्या माहितीनंतर एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच उरतो. आजच्या या डिजिटल युगात जिथे प्रत्येक माहिती ऑनलाईन आहे, तिथे एका अशा छोट्याशा चुकीची खरी किंमत काय असू शकते? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही?